समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमींना मराठीचा एवढा द्वेष काय हा सवाल निर्माण होतोय। त्याचं कारण आहे, मी मराठी बोलू शकतो पण मराठीची आवश्यकता काय, ये भिवंडी है अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। यावर मनसेने संताप व्यक्त केला असून महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार असा सज्जड इशारा दिलाय। मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है बोले। हाँ, समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार अबू आझमींचा हा मराठी द्वेष। अरे मैं मराठी बोल सकता हूँ परंतु मराठी की जरूरत क्या है? भिवंडीतल्या कल्याण रोडवरच्या रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी अबू आझमी भिवंडीत आले। यावेळी मराठीत प्रतिक्रिया देण्याबाबत माध्यमांनी विचारणा केली तेव्हा अबू आझमींनी मराठीत प्रतिक्रिया देण्याचं टाळलं। यावेळी अबू आझमींचा उद्दामपणा दिसून आला। मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है बोले। हाँ, अबू आझमींचा हा मराठी द्वेष आत्ताच नाहीये, तर 2009 साली हिंदीत शपथ घेतल्यानंतर मनसेच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला। त्यावेळी मनसेच्या 4 आमदारांना निलंबित करण्यात आलं। पक्षाच्या स्थापनेपासून मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या मनसेनं अबू आझमींवर घणाघात केलाय। अबू आझमींच्या डोक्यावर थोडा परिणाम झालेला आहे। मला असं वाटतं ते डोक्यावर पडल्यासारखे वागतात। तर काहीतरी आता कसं आहे, चर्चेत नाहीये समाजवादी पक्ष, कोण विचारत नाही। चर्चेत येण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात ते, त्यांच्याकडे फार आपण लक्ष देण्याची गरज असं मला वाटत नाही। मराठीच्या मुद्द्यावरून आग्रही भूमिका घेणाऱ्या दोन्ही शिवसेनेनं अबू आझमींचा जोरदार समाचार घेतलाय। भिवंडी काय अबू आझमीचे काय बापाची आहे का? तो प्रत्येक वेळेस काही ना काही जातीय समीकरण कुठेतरी जाऊन करत असतो। कधी मुंबऱ्याला जाऊन काहीतरी बरळतो, तिकडे भिवंडीला जाऊन काहीतरी बरळतो। आज ही भिवंडी हा धर्मवीर आनंद दिघे साहेब ज्या वेळेस हयात होते त्यावेळेस ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला होता। आमच्या भिवंडीतनं सुद्धा शिवसेनेचे आमदार निवडून येत होते आणि अशा परिस्थितीमध्ये काही माफक लोकवस्ती असलेल्या ठिकाणी जर जाऊन भडक वक्तव्य करणं आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवणं ही अबू आझमीची जुनी पद्धत आहे। परत त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करू नये, नाहीतर त्यांना भिवंडीची जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। अबू आझमी हे आमदार आहेत, एक मुस्लिम समुदायाचे नेते आहेत आणि त्यांचा भूगोल कच्चा आहे, कारण भिवंडी हा महाराष्ट्रात येतं आणि भिवंडीमध्ये अनेक मराठी, हिंदू, अदर धर्मीय, अदर भाषिक सगळे राहतात आणि महाराष्ट्रामध्ये मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे। त्याचं भान अबू आझमींनी ठेवलंच पाहिजे आणि जर ठेवणार नसतील तर त्यांना ते भान ठेवण्यासाठी आम्ही आहोत। आपल्या भूमिकेवरून वाद निर्माण झाल्यानंतर अबू आझमींनी आपल्या भूमिकेवरून यूटर्न घेत आय लव्ह मराठीचा नारा दिला। सबको दिखा दिया मैंने मराठी पढ़ रहा हूँ, पढ़ना चाहिए, मगर ये दिखाने से किसी को ये नहीं लगना चाहिए कि मैं किसी के डर से बोल रहा हूँ। देखिए मैं सुबह रोज आना, हमारे दोस्त इमरान है, हमारे टीचर हैं, वो रोज आना मुझे ऑनलाइन सिखाते हैं और मैंने अपने स्टाफ से जो लड़के मराठी जानते हैं उनसे कहा तुम लोग मुझसे मराठी में बात किया करो, भले मैं तुमको जवाब शायद थोड़ा गलत सही दूं लेकिन धीरे धीरे से भी जाऊंगा। देखिए घुसने को घुसने बोलते हैं, चुराने को चोरने बोलते हैं। आप देखिए ना, ये सीख रहा हूँ, ये मैं किसी के डर से कर रहा हूँ क्या? आई लव मराठी। ज्या महाराष्ट्रानं अबू आझमींना आसरा दिला इथंच त्यांचा उत्कर्ष झाला, याच महाराष्ट्रानं अबू आझमींना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलं, त्याच महाराष्ट्राच्या मराठीविषयी आकस म्हणजे खाल्लेल्या मिठाशी प्रतारणा। परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है बोले। हाँ, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।